दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. माळशेज घाटाच्या पलीकडे एक लहानसं गाव. धुंदरे. गावात फारसं काही खास नव्हतं, पण लोक म्हणायचे त्या गावातल्या शेवटच्या घरात सुतक चालतं. ते सुतक आजवर संपलं नाही. संपतं कसं? जेव्हा मृत्यू थांबत नाही. त्या घराचं नाव होतं पाटीलवाडा. मोठं जुनं काळ्या दगडांनी बांधलेलं. दारावर पितळी मोठं कुलूप. खिडक्या नेहमी बंद. आत गेलं की ओलसर मातीचा आणि धुपाचा वास नाकात शिरतो. गावकरी तिकडे जात नाहीत. कोणी गेलं तर परत कधीच पहाट पाहिली नाही, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. शरद, एक साधा माणूस, कामानिमित्त मुंबईतून आपल्या गावी परत आलेला. वडिलांचं निधन झालं होतं. तेच त्याला शेवटचं सांगून गेले होते. घरात सुतक आहे रे शरद, पण त्या खोलीत जाऊ नकोस. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर सगळं गाव जमलं होतं, पण त्या वाड्याच्या आतल्या पाठीमागच्या खोलीत सगळेजण टाळत होते. ते घर जणू काही जिवंत होतं. दरवाजाच्या आत गेलं की वारा नाही, पण कानाशी फुसफुसाचा आवाज ऐकू यायचा. अजून एक आलाय. त्या रात्री शरद एकटाच वाड्यात राहिला आणि अचानक दार आपोआप उघडलं. त्याच्यासमोर तीच खोली होती, सुतकाची खोली. भिंतींवर सुकलेली पानं, एक कोपऱ्यात ठेवलेला दिवा आणि धुपाचा जळलेला काडा. आवाज पुन्हा आला. सुतक अजून संपलेलं नाही शरद. तो थबकला. आवाज ओळखीचा होता, वडिलांचा. त्याने दिवा पेटवला, पण प्रकाश निघायच्या आधीच धुकं खोलीत भरलं आणि खोलीच्या मध्यभागी त्याला दिसलं एका जुन्या चादरीखाली झाकलेलं कोणीतरी पडलेलं. पण ते देह नव्हता. ते जिवंत डोळे उघडले आणि म्हणाले, माझं सुतक तू संपवणार आहेस. शरदचं अंग गार पडलं. त्या चादरीखालून दिसणारे डोळे जिवंत पण मृतांसारखे. तो मागे सरकला. दिव्यांचा प्रकाश मंदावला. धुप्याचा राखेचा वास अधिक जड झाला होता. त्या खोलीत एक अजब शांतता होती, इतकी की स्वतःचा श्वासही घशात अडकावा. तू कोण आहेस? शरदच्या ओठावरून शब्द निघाले, पण आवाज फुटला नाही. त्या चादरीखालचं शरीर हललं नाही, फक्त आवाज पुन्हा आला. त्या खोलीत सगळे एकदाच मरतात, पण संपत नाहीत. शरदने भिंतीकडे नजर वळवली. तिथे पिवळं तेलाच्या प्रकाशात दिसलं. भिंतींवर कोरलेली नावं, जुन्या काळातली अक्षरं, ओळीवर ओळ. गंगाराम पाटील 1965, सरस्वती पाटील 1971, माणिक 1983, विठ्ठल 1992, गणेश 2003 आणि शेवटचं नाव शरद पाटील. तो थिजला. त्याचं स्वतःचंच नाव, त्याचं जन्मवर्ष आणि बाजूला रिकामी जागा. अचानक खोलीचे दार आपटून बंद झालं. दिवा विझला. काळोख. फक्त एक ठिकाणाहून पाळगोळ आवाज, जणू कोणी उडत चाललंय. तो मागे सरकला. खांद्यावर काहीतरी थंड स्पर्श झाला. त्याने वळून पाहिलं. त्याच्या मागे वडील उभे होते, पण चेहरा अंधारात वितळलेला. शरद, त्या खोलीचं सुतक कोण संपवणार माहितीये? कोण? तो कुजबुजला. ज्याचं नाव शेवटी कोरलं जातं तो. शरद दाराकडे धावला, पण आतून हात बाहेर आले. मातीने भरलेले, जळलेले, ओले हात. ते हात त्याला धरून म्हणत होते, सुतक अजून बाकी आहे, तूच शेवटचा. त्याचं शरीर त्या खोलीच्या थंड मातीवर ओढलं गेलं. भिंतींवरून राख पडून गेली आणि चादरीखालचा तो देह हळूहळू उठला. त्याच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं, ना डोळे ना तोंड, पण त्या देहाने शरदचं नाव भिंतींवर कोरायला सुरुवात केली. अचानक बाहेरून कोणीतरी दार ठोकू लागलं. शरद, दार उघड, मी बापू आहे, गावचा म्हातारा शेजारी. दारावरच्या कुलपाच्या आवाजाने शरद थरथर कापला आणि मग सगळं शांत. बापू आत शिरला, पण खोली रिकामी होती. फक्त भिंतींवर नव्या अक्षरात कोरलेलं होतं, शरद पाटील,
2025. त्या रात्रीनंतर पाटीलवाडा पुन्हा बंद झाला. गावात कोणी त्या दिशेने गेलं नाही. पण दरवर्षी त्याच दिवशी त्या खोलीतून धुपाचा वास येतो आणि आवाज येतो, सुतक अजून संपलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी धुंदरे गावात सगळीकडे कुजबुज होती. शरद दिसत नाहीये. काल रात्री त्याच्या घरातून धुपाचा वास येत होता. दार बंद होतं, पण आतून कोणीतरी गात होतं. गावचा म्हातारा बापू काळे त्या वाड्याजवळ बसला होता. डोळ्यात भीती होती, पण मनात एक प्रश्न जळत होता. हे सुतक नक्की सुरू कुठून झालं? त्या दिवशी दुपारी तो थेट वाड्याच्या हनुमान मंदिरातल्या जुन्या पुजाराकडे गेला. पुजारी वृद्ध, केस पांढरे, पण डोळ्यात चमक होती. बापूने विचारलं, पाटीलवाड्यातलं सुतक संपत नाही म्हणे? पुजारी काही क्षण गप्प राहिले, मग म्हणाले, ते घर नाही बापू, तो शाप आहे. एक पाप झालं होतं, ते धुतलं गेलं नाही. 1950च्या सुमारास गंगाराम पाटील नावाचा वाड्यातला पहिला मालक. तो गावात बड्या घराण्याचा होता. त्याच्या घरात एका रात्री बायका दुपारच्या वेळेला सुतकासाठी तयार होत होत्या, कारण त्याची आई नुकतीच गेली होती. पण गंगारामने सुतक न पाळता दुसऱ्या दिवशी ग्रामसभा बोलवली आणि सगळ्यांना जेवायला बोलवलं. गावात प्रथा होती, सुतक असताना घरात चूल पेटवायची नाही. त्याने चूल पेटवली आणि तेवढ्यात त्या चुलीतून जिवंत जळती ठिणगी उडाली, थेट त्याच्या पायावर. दुसऱ्या दिवशी गंगाराम मेला. त्याचा देह ठेवला त्या मागच्या खोलीत आणि तेव्हापासून ती खोली सुतकाची खोली बनली. पुजारी म्हणाले, ते सुतक कधी संपलं नाही, कारण ज्याने प्रथा मोडली त्याचा आत्मा त्या खोलीतच अडकला आणि प्रत्येक वारसदाराचे नाव त्या भिंतींवर कोरलं गेलं. सुतक पुढच्या रक्तात उरतो. बापूचा श्वास अडकला. म्हणजे शरदचं नाव जे कोरलेलं आहे ते या शापाचं पुढचं पाऊल? हो, आणि शरदचं सुतक अजून सुरू झालं नाही. ते सुरू होतं पहिल्या मृत्यूनंतर. रात्री वारा पुन्हा सुरू झाला. बापूला झोप लागत नव्हती. त्याने खिडकीतून वाड्याकडे पाहिलं आणि त्या बंद खिडकीतून दिव्याचा लाल प्रकाश चमकत होता. तो उठला, टॉर्च घेतली आणि गावच्या रस्त्याने वाड्याकडे चालू लागला. जसजसा जवळ गेला तसतसा त्याला शरदचा आवाज ऐकू आला, बापू, सुतक संपलंय, मी वाट बघतोय. दार बंद नव्हतं. त्याने आत पाऊल टाकलं. धुक, धूप, ओलसर थंड हवा, सगळं जिवंत. मातींवर नवे ठसे, पायांचे पण उलटे. खोलीसमोर पोचल्यावर त्याला जमिनीवर काहीतरी चमकलं. ते चांदीचं ताईत होतं. शरद नेहमी गळ्यात घालायचा. बापूने ताईत उचललं, पण त्या क्षणी खोलीतून एक हात बाहेर आला आणि ताईत पकडून घेतलं. हे माझं आहे. आवाज शरदचाच, पण ओळखता न येणं इतका खोल, जड, गळ्यातून निघालेला. बापूचा टॉर्च जमिनीवर पडला. प्रकाश हलला. त्याला दिसलं, शरद उभा आहे, पण शरीर काळं, राखेसारखं. जमिनीवर अजून एक नाव कोरलेलं जातं, बापू काळे. 2025. त्या रात्री धुंदरे गाव पूर्ण काळोखात बुडालं होतं. आकाशात वीज चमकली की वाड्याचं छप्पर क्षणभर दिसे. तुटलेलं, काळं, जणू अंगावर कोसळणारं, आणि मग पुन्हा अंधार. बापूच्या अंगावर ताप चढला होता. त्याच्या शरीरावर सुतकाचं चिन्ह उमटलं होतं. मानेजवळ निळसर काळा ठिपका, जणू कोणीतरी पकडलाय असं. तो मंदिरात धावत गेला. बाबा, काहीतरी उपाय सांगा, नाहीतर मी पण त्या वाड्यात मरेन. पुजारी शांत होते. त्यांनी वही उघडली. त्या जुन्या वाड्याच्या इतिहासाची. पान पिवळी पडलेली, अक्षर गोंधळलेली. एका पानावर लिहिलेलं होतं, सुतक संपवायचं असेल तर खोलीत आग लावायची, पण जो आग लावेल त्याचा आत्मा त्या राखेत अडकेल. बापूने डोळे मिटले. जर माझ्या मरणाने शरदचं सुतक संपत असेल तर मला मरायला हरकत नाही. मध्यरात्र झाली. बापूने हातात कुपी धरली आणि पुजाऱ्याच्या दिलेल्या मंत्राने तेलात थोडा दूध मिसळला. तो वाड्याकडे निघाला. गावात एकाही खिडकीत दिवा नव्हता, फक्त वाऱ्याची ओरड.
वाड्यात शिरताना दरवाजे किर आवाज करू लागले. जणू कोणीतरी हसत आहे. बापू शांत जात होता. खोलीच्या दाराशी तो पोचला आणि थांबला. अचानक आतून आवाज आला, बापू, दार उघड, तू माझा नाहीस का? तो आवाज शरदचा होता, पण त्या आवाजात मानवी गोडवा नव्हता. ओढ, पण मृतांची ओढ. त्याने दार उघडलं. धुक्यातून शरदचा चेहरा दिसला. का? राखीसारखा, पण डोळ्यात विनंती. माझं सुतक संपव, नाहीतर मी प्रत्येक वर्षी कोणाला तरी खेचेन. बापूने तेलाची कुपी उघडली. त्याचा हात थरथरत होता. त्याने ती मातीवर सांडली आणि माचीस पेटवली, पण वारा आत शिरला. ज्वाळा विझल्या. त्या क्षणी मागून कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजलं, आग लावण्यासाठी जीव हवा असतो. त्याच्या छातीवर थंड हात बसला. बापूच्या श्वासाने तडफड केली आणि डोळे पांढरे झाले. माचीस पुन्हा पेटली, पण आता ती त्याच्या हातात नव्हती. शरदच्या राखेसारख्या शरीरातून अग्नी निघाला. भिंतींवरील सगळी नावं धगधगू लागली. आवाज फुटले. किंचाळा, स्त्रियांचे रडणे, पुरुषांचे आक्रोश. वाड्याचं छप्पर हललं. दरवाजे फुटले आणि शेवटच्या क्षणी बापूने ऐकलं, धन्य तू बापू, सुतक संपलं. पहाटे गावकऱ्यांनी जे पाहिलं ते कोणी विसरणार नाही. पाटील वडा राखेत बदलला होता. त्या राखेतून धुपाचा वास येत नव्हता, फक्त ओलसर शांतता. भिंतीचा एकच तुकडा उरलेला होता आणि त्यावर एकच वाक्य कोरलेलं, सुतक संपलं, पण राग जगेल. त्या दिवसांपासून धुंद्रे गावात पुन्हा मृत्यूचं सुतक लागलं नाही. पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या राखातून अजूनही कुजबुज ऐकू येते. बापू, अजून 1 वर्ष बाकी आहे. पाटीलवाडा जळून राग झाला होता. गावात काही दिवस शांतता होती. जणू श्वासही हलके घेत होते लोक. सगळे म्हणाले सुतक संपलं, बापूने बलिदान दिलं. पण शांतता नेहमी खरी नसते. ती फक्त पुढल्या वादळा आधीची कुजबुज असते. 3 महिन्यांनी गावच्या शाळेजवळच्या मातीवर मुलं खेळत होती. एका मुलाला राखेत काहीतरी चमकलो. छोटं गोल आणि तुटकं धागा असलेलं. त्याने उचललं. झुळ झटकली. तो ताईत होता. त्यावर कोरलेलं होतं, सुतक संपवणारच, पुढचं सुतक सुरू करतो. त्या मुलाचं नाव होतं ओमकार बापू काळे. बापूचा मुलगा. त्याला वाटलं कोणीतरी खिडकीतून बघतंय. त्याने चादर डोक्यावर ओढली, पण कानाजवळ एक आवाज आला, तुझ्या वडिलांमुळे वाडा जळाला, तू पुन्हा बांधशील का? ओमकार उठला. खिडकी उघडी. बाहेर काळं आभाळ. त्या राखेच्या जागेकडे बघितलं. जिथे वाडा होता तिथे आता लाल प्रकाश हलत होता. दुसऱ्या दिवशी गावात सर्वांना कळलं, राखेच्या जागेवर रातोरात नवं घर बांधलं गेलं होतं. कोणी केलं कोणाला दिसलं नाही. फक्त दरवाजावर एक नाव लिहिलं होतं, ओमकार बापू काळे. गावकरी थिजले, कारण ओमकार तर सकाळपासून दिसत नव्हता. पुजारी धावत आला. ते घर पुन्हा बांधलं गेले म्हणजे सुतक परत आलं. पण कोणी आत गेलं नाही. फक्त त्या दारावरून धुपाचा धूर बाहेर येत राहिला आणि आतून हळू आवाज आला, सुतक संपलं नव्हतं, ते फक्त रक्त बदलतं. कोणी म्हणायचं त्या मुलाने राखेतून काही उचललं होतं, पण कोणालाही माहित नव्हतं की तो ताईत अजूनही ओमकारच्या गळ्यात आहे. आणि तो दर रात्री आरशासमोर उभा राहून स्वतःशी बोलतो, बाबा, आता माझं सुतक सुरू झालं का? आरशात त्याचं प्रतिबिंब हसतं. ओठांवरून आवाज बाहेर येत नाही. तो आरशातला चेहरा बापूचा असतो. त्या दिवशी गावात पुन्हा धूप पेटतो आणि लोक म्हणतात, धुंद्रे गावातलं सुतक संपत नाही, फक्त नाव बदलतं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.